आज आपण बनवणार आहोत रवा बेसनाचे लाडू। हे लाडू खायला खूप छान लागतात, अगदी दाणेदार, मऊसूत आणि जिभेवर ठेवताच विरघळणारे। चला तर मग सुरू करूया। नमस्कार, मी आहे कोमल आणि स्वागत आहे तुमचं ग्रेसिका स्पाइसेसमध्ये। सगळ्यात आधी साहित्याचं प्रमाण बघून घेऊया। मी दिलेलं प्रमाण अगदी सोपं आहे, पटकन लक्षात येण्यासारखं। इथे मी घेतलेला आहे 3 वाटी बारीक रवा, त्याच वाटीने 2 वाटी बेसन, 2 वाटी साखर आणि 1 वाटी तूप। वजनी प्रमाण सांगायचं झालं तर 300 ग्रॅम बारीक रवा, 200 ग्रॅम बेसन, 350 ग्रॅम साखर आणि 150 ग्रॅम तूप। सगळ्यात आधी गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये 3 ते 4 चमचे तूप घालून घेऊया। तूप चांगलं गरम झालं की यामध्ये घालायचा रवा। रवा बारीक ते मध्यम गॅसवर परतून घ्यायचा आहे। लाडूसाठी एकूण आपण 1 वाटी तूप वापरत आहोत। त्यातील 3 ते 4 चमचे तूप हे रवा भाजण्यासाठी वापरायचं आणि बाकीचं तूप बेसनासाठी ठेवून द्या। आपल्याला रवा जस्ट गुलाबी रंग आणि खमंग वास येऊपर्यंत भाजायचा आहे। तुम्ही पाहू शकता रवा छान खमंग भाजला गेला आहे। आता हा रवा काढून घेऊया। आता कढईमध्ये उरलेलं जे सगळं तूप आहे ते घालून घ्यायचं आहे। आता यामध्ये घालायचं आहे बेसन। आपल्याला बेसन जरा खमंग भाजून घ्यायचं आहे, त्यामुळे लाडूला छान चव येते। तर बेसन भाजताना मंद ते मध्यम आचेवर भाजून घ्यायचं आहे। बेसन खमंग भाजण्यासाठी 10 ते 15 मिनिटं लागतात। 15 मिनिटं झालेले आहेत आणि माझं बेसन मस्त भाजलेलं आहे। आता गॅस ऑफ करते आणि यामध्ये आपण जो भाजलेला रवा आहे तो घालून घेते आणि दोन्ही छान एकजीव करून घेते। आता हे मिश्रण साईडला काढून घेऊयात। आता लाडूला लागणारा पाक बनवून घेऊया। यासाठी पातेल्यामध्ये मी घातली साखर। आता साखर भिजेल इतकंच पाणी यामध्ये घालून घ्यायचं। गॅसचा फ्लेम मी हाय ठेवते। साखर वितळली की मग मीडियम फ्लेमवरती पाक येऊपर्यंत हे हलवत राहायचं। आपल्याला एकतारी पाक बनवून घ्यायचा आहे। यासाठी 10 ते 15 मिनिटं लागतील। 15 मिनिटं झाल्यानंतर असं प्लेटवरती घेऊन चेक करायचं आहे की एकतारी पाक तयार झाला आहे का। जर नसेल झाला तर पुन्हा 3 ते 4 मिनिटं पाक शिजू द्यायचा आहे। हे पहा, अशा प्रकारे तार तयार होत आहे, म्हणजे माझा पाक आता रेडी झालेला आहे। आता हा तयार झालेला पाक आपण मिश्रणामध्ये घालून घेऊया। इथे गॅसची फ्लेम मी ऑफ ठेवलेली आहे, गॅस चालू नाही। सगळा पाक एकदमच यामध्ये घालायचा नाही, असा थोडा थोडा करत पाक घालून हे मिश्रण हलवून घ्यायचं। हे पहा, अशा प्रकारे तुमचं मिश्रण तयार झालं असेल आणि पाक थोडा उरला असेल तर तो पाक ठेवून द्या, कारण इतका पाक याला पुरेसा होतो। आता हे मिश्रण झाकून ठेवायचं आहे। अर्धा तास झाल्यानंतर हे मिश्रण लाडू वळण्यासाठी तयार झाले। मिश्रण झाकून ठेवल्यानंतर 10-10 मिनिटांनी हे हलवून बघायचं आहे की तुमचे लाडू वळायला तयार झालेले आहेत का। नाहीतर मग जर पुढं गेलं तर लाडू वळता येणार नाहीत। मला यासाठी अर्धा तास लागला। आता यावर मी घालते 1 चमचा वेलची पावडर आणि छान मिक्स करून घेते। आता हे मिश्रण मी एका परातीमध्ये काढून घेते, जेणेकरून लाडू बांधाय मला सोपं जाईल। सगळ्यात आधी हाताने असं हे मिश्रण सुट्ट करून घ्यायचं आहे, जेणेकरून लाडूमध्ये या मिश्रणाच्या गाठी तयार होणार नाहीत आणि लाडू अगदी दाणेदार तयार होतील। आता असं थोडं मिश्रण हातामध्ये घेऊन याचे छान लाडू वळून घ्यायचे। लाडूचा आकार तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता। तुम्ही पाहू शकता अगदी पटकन आणि सहज हे लाडू तयार होत आहेत। आणि अशाच प्रकारे सगळे लाडू मी आता इथे बांधून घेते। अगदी शेवटच्या लाडूपर्यंत हे लाडू मस्त असे वळायला येत आहेत। हे पहा, अगदी गोल गरगरीत मस्त आणि दाणेदार हे लाडू तयार झालेले आहेत। तुम्ही सुद्धा एकदा हे लाडू नक्की ट्राय करा, खूपच छान बनतात। आणि मला कमेंटमध्ये सांगा की ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली। ओके, आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।